पुढे लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येते। गेल्या 3 महिन्यांपासून रखडलेला निधी आता एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचं मिळून एकूण 4,500 रुपये। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा निधी वाटपास सुरुवात झालेली असं ट्विट राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलेलं आहे। तर आदिती तटकरे सध्या आपल्या सोबत आहेत। त्या ठिकाणी प्रस्ताव ठेवण्यात आला, तत्वता मान्यता देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी या प्रस्तावाला तत्वता मान्यता दिलेली आहे। त्याच्यामुळे लवकरच त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा आम्ही निर्गमित करणार आहोत। त्याचं जे वितरण आहे त्याची सुरुवात केली। आजही पहाटेच्या वेळेला काही डिस्बर्समेंट्स डीबीटी झालेले आहेत, त्या संदर्भातला सविस्तर आकडा हा संध्याकाळपर्यंत येईल। पण साधारणपणे 1 कोटी महिलांना जो आहे तो या 3 दिवशी जो आम्ही लाभ वितरित केला, डीबीटी केला, त्याच्यामध्ये गेलेला आहे। आणि याच्यामध्ये स्क्रुटिनी अभावी ज्या महिलांना लाभ मिळाला नव्हता त्यांना 4,500चा लाभ वितरित झालाय। अजूनही अनेक महिला अशा आहेत ज्यांचा आधार सीडिंग झालेला नाहीये आणि म्हणून त्या पात्र असून सुद्धा आधार सीडिंग न झाल्यामुळे त्यांना लाभ मिळत नाहीये। आम्ही आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर हा अहवाल ठेवला की त्या जिल्ह्यामध्ये त्या पालकमंत्र्यांनी आधार सीडिंग मुळे ज्या महिला लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये अधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे। ज्या महिलांना लाभ मिळत आहे ते निश्चितपणाने आनंददायी आहेत। आम्हाला अनेक वेळेला आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावामध्ये जातो। आज प्रत्येक आठवड्याला इतक्या मोठ्या संख्येने सक्सेस स्टोरीज या योजनेच्या संदर्भातल्या सुद्धा येत आहेत की ज्या महिलांना लाभ वितरित होत आहे त्यांनी चांगल्या पद्धतीनं काही त्यांचा रोजगार किंवा व्यवसाय छोट्या पद्धतीनं सुरू केलेल्याचं सुद्धा अनेक सक्सेस स्टोरीज निधी उपलब्ध झालाय। आणि हे सगळं करत असताना एक महत्त्वपूर्ण घोषणा ही आदरणीय फडणवीस साहेबांनी केली, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं सुरू राहील या संदर्भातली त्यांनी घोषणा केली। आणि त्यासाठी सुद्धा अधिकाधिक सक्षमपणाने ही योजना पुढच्या कालावधीमध्ये राबवण्यात येईल या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय सुनेत्रा काकी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढच्या कालावधीमध्ये राबवू। याआधी सुद्धा अनेकदा या संदर्भातला उल्लेख झालेला आहे की 2100च्या बाबतचा जो योग्य वेळी निर्णय आहे तो हे महायुतीचं सरकार घेईल। पण मला आपल्या माध्यमातून सुद्धा सांगायचं आहे की 1500चा लाभ हा लाडक्या बहिणींसाठी अशाच पद्धतीनं सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत। या व्यतिरिक्त आत्तापर्यंत एकल महिलांचा सर्वे हा कधी करण्यात आलेला नव्हता, तो पहिल्यांदाच त्या ठिकाणी करण्यात येत आहे। आणि एकल महिलांच्या दृष्टिकोनातून एक चांगलं धोरण हे महायुती सरकारच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये येणार आहे। त्यामुळे तेही एक अतिशय ऐतिहासिक पाऊल हे सरकारच्या वतीने उचललं जात आहे। महिला सक्षमीकरणाकडे पाऊल जाईल का की त्यांना 1500 रुपये देण्याची गरज पडणार नाही? जे धोरण येणार आहे सरकारच्या वतीने त्यामुळे महिला सक्षमीकरणाकडेचा पाऊल मारायचं आणि एकल महिलांच्या संदर्भातला एक भाग झाला। मुळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातूनच पहिल्यांदा आणण्यात आली। आणि आज साधारणपणे ज्या पद्धतीनं हा लाभ सुरू आहे, अनेक अशा महिला आहेत ज्यांनी त्या 1500च्या लाभातून ज्या आपल्या घरखर्च भागवतात, अनेक त्यांचे आरोग्य उपचार असतील ते सुद्धा करतात। पण लघु उद्योजकाकडे सुद्धा किंवा छोट्या मोठ्या व्यवसायांकडे सुद्धा ह्या 1500च्या लाभाच्या दर महिन्याच्या माध्यमातून महिलांनी पाऊल उचललेली आहेत। आणि आमच्यासाठी अशा अनेक सकारात्मक ज्या केस स्टोरीज आहेत या निश्चितपणाने लक्षात घेऊन पुढच्या कालावधीमध्ये फायनान्शियल लिटरसी ज्याचा उल्लेख किंवा आर्थिक सक्षमता महिलांमध्ये आणणं ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत। जेणेकरून लखपती दिदी असतील यांचं उद्दिष्ट गेल्या वेळेला 37 लाखाचं होतं। 37 लाख माता भगिनी या लखपती दिदीच्या त्या ह्याच्यामध्ये लाभ घेत आहेत, म्हणजे वार्षिक त्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या पुढे जात आहे। त्याच पद्धतीनं यंदाच्या याच्यासाठी 25 लाखाचं उद्दिष्ट हे ठेवलेलं आहे। त्याच्यामुळे एका बाजूला लखपती दिदी आणि एका बाजूला लाडकी बहीण योजना अशा पद्धतीनं सुरू असताना हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी उचललेलं हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आहे। सरकार हे आमचं 5 वर्ष आहे, त्याच्यानंतरचे पुढचे 5 वर्ष निश्चितपणाने महाराष्ट्र राज्याची ही जनता महायुतीच्या सरकारला निवडेल याबाबत काही शंका नाही। आत्ता आपण
जी घोषणा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी केली आहे की अनेकांना वाटायचं की निवडणुकीनंतर ही योजनाच बंद होईल, पण आज निवडणूक होऊन 1.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे. आजही योजना यशस्वीरित्या सुरू आहे. आम्ही उल्लेख केला की पुढेही ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही सुरू ठेवणार. त्याच्यामुळे शंका कुशंका हे घेण्याचं काम विरोधकांनी आधीसुद्धा केलं. ज्या वेळेला ही योजना आदरणीय दादांनी 28 जून 2024 रोजी आणली, त्यावेळेला कोर्टात जाण्याचं कामसुद्धा काहींच्या माध्यमातून झालं. हा लाभ कधी आपल्याला मिळणारच नाही असाही अपप्रचार झाला. त्याच्यामुळे कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता लाडक्या बहिणींसाठी हा लाभ हा कायमस्वरूपी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सुरू राहील ही हमी आज पुन्हा एकदा माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेली आहे. लाडक्या बहिणींची अंतिम यादी ही गेल्या जवळपास 8 महिन्यामध्ये या साधारणपणे आम्ही जवळपास 2.25 कोटी ते 2.5 कोटी महिलांना या योजनेअंतर्गत आम्ही लाभ देत आहोत. पूर्वसंध्येलाच आम्ही घोषित केलं होतं महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येईल आणि त्यानुसार 2 दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायलाही कालपासून सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालू ठेवणार आहोत. जो काही डेटा म्हणजे प्रत्येक योजना ही स्क्रुटिनीमधून जातच असते. ती लाडकी बहीण योजना असो, संजय गांधी निराधार योजना असो, नमो शेतकरी असो का आणखीन कुठली योजना असो, ही प्रत्येक योजना ही साधारणपणे दरवर्षी ही त्यांची एक साधारणपणे प्रक्रियाच आहे की त्या स्क्रुटिनीमधनं ती जात असते. आम्ही वेगवेगळ्या विभागाकडनं, महिला व बाल विकास विभागाने वेगवेगळ्या विभागाकडनं त्यांच्याकडे जो डेटा आहे त्यांच्या लाभार्थ्यांचा हा साधारणपणे आम्ही मागितलेला होता, जेणेकरून लाडकी बहीण योजना जी आहे आपल्याला माहिती आहे की निकषामध्ये जर एका योजनेचा 1500पेक्षा अधिकचा लाभ जर कुठला लाभार्थी घेत असेल तर ते या योजनेमध्ये पात्र होणार नाहीत. अशा पद्धतीचे जे नियम आणि निकष आहेत. हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे. 1 दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता. आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे, जर आपण सगळ्यांनी माहिती घेतली असेल तर त्यावेळेलाच जो महिन्याचा हप्त्याचा निधी आहे 1400 कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता 10 ते 15 दिवस झालेले आहेत. वाटते की मानधन जे आहे ते काही रखडलेलं नाही. आम्ही वेळोवेळी त्या संदर्भातला आढावा घेत असतो आणि मानधन जे वेळेवर त्यांच्यापर्यंत उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून विभाग आम्ही त्याच्यावर अतिशय बारकाईनं लक्ष केंद्रित करून असतो. महिना टू महिना त्यांचं मानधन जे आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. एप्रिल महिना मार्च महिन्याचं बजेट सादरीकरण झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करत असताना एक 5-10 दिवसांचा विलंब होत असतो, पण हा रुटीन असतो, हा दरवर्षी होत असतो. त्याच्यामध्ये कारण ते जे ट्रान्झिशन असतं ते त्या निमित्ताने म्हणजे नवीन वर्षाच्या ह्याच्यामध्ये होत असतं. त्यामुळे ते प्रत्येक जो विभाग असतो त्याच्यामध्ये हा मार्च ते एप्रिल जो असतो, मार्च एंडिंग आणि एप्रिल महिना नवीन आर्थिक वर्ष, तर याच्यामध्ये जो काही एक थोडा ग्लिच असतो 10-15 दिवसाचा हा रुटीन असतो. पण मानधन कुठल्या महिन्याचं त्यांचं रखडत नाही. लाडक्या बहिणींसाठी अतिशय गोड बातमी होती, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आधी 1500, त्यानंतर 1500 आणि आता अजून 1500 असे 4,500 रुपयाची रक्कम जमा करण्यात आलेली आहे. सर्वप्रथम लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला, त्यानंतर एप्रिल महिन्याचा अशा एकत्रित 3,000 रुपयाची रक्कम जमा करण्यात आलेली होती. परंतु मे महिन्याचा हप्ता अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नव्हता, तर फायनली तो सुद्धा जमा झाला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकत्रित 4,500 रुपयाची रक्कम जमा झालेली आहे. काही बहिणींच्या खात्यावरती अजूनही हप्ता आलेला नव्हता, तर त्या बहिणींना थेट 4,500 रुपये आता वितरित होत आहे.